धाडस व समयसूचितेचा परिचय देणाऱ्या करीनाच्या शौर्याची दखल घेऊन तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय। वीर बाल दिनाचं औचित्य साधून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करीना थापाला पुरस्कार प्रदान करण्यात आला। करीना अशोक थापा, वीरता, अमरावती, महाराष्ट्र। आपने गंभीर आग से फ्लैट में रहने वाले 36 लोगों की जान बचाई। इतना ही नहीं, त्वरित बुद्धि का परिचय देते हुए आपने तुरंत गैस के सिलेंडर को बड़ी बहादुरी से वहां से हटाया। इस तरह 36 बहुमूल्य जीवनों की रक्षा की। प्राणपणाला लावून कठोरा भागातील जय अंबा अपार्टमेंटच्या 70 कुटुंबियांचे रक्षण करीना थापाने केले। देशातील 17 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे। वीर बाल दिनाचं औचित्य साधून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला। देशातील 17 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले, त्यापैकी करीना एक आहे। यावेळी विभागाचे मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते। यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीमध्ये देशातील 17 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले। पदक, सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। शिखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे पुत्र साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी देशासाठी दिलेल्या प्राणांच्या आहुतीचे स्मरण म्हणून 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो। समय सूचकता व धाडसाच्या जोरावर करीनाने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून करीनाने अपार्टमेंटचे रक्षण केले। अपार्टमेंटमध्ये 15 मे 2024च्या सायंकाळी 6 वाजता ही दुर्घटना घडली। घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, मात्र आग आणि धुराचे लोट येत असतानाही बादल्यांनी पाण्याचा सतत मारा करत तिने सिलेंडर शेजारील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले। अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता। करीनाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला व अपार्टमेंटचे रक्षण झालं। समयसूचितेचा परिचय देणाऱ्या करीनाच्या या अनन्य धारणाला कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला। सर्व निष्ठावंती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली। अमरावतीच्या शिरपोचत मानाचा तुरा गुणेराना करीना थापाचं सिटी न्यूज चॅनल तर्फे अभिनंदन।